नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. आपली आजची ॲक्टिव्हिटी नंबर 12. ठीक आहे. तर या ॲक्टिव्हिटीमधले लर्निंग आउटकम्स काय आहेत ते आपण सुरुवातीला बघूया. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टी किंवा कुठले जे स्किल आहे ते तुमच्यात डेव्हलप होणार आहे. ओके. तर बघा इथे पॉईंट नंबर 1 2 इथे ए पासून तर एफपर्यंत वेगवेगळे इथे पॉईंट्स दिले आहेत, ते सर्व आपण बघूया. फर्स्ट पॉईंट, लर्नर्स एबल टू इमॅजिन अबाउट. ठीक आहे. म्हणजे आपण या ॲक्टिव्हिटीतून पहिले काय शिकणार आहे तर एखाद्या गोष्टीविषयी इमॅजिन करायला. सेकंड, लर्नर्स थिंक अँड राईट स्टोरीज, पोयम, डायलॉग, कार्टून, जोक्स, रिडल, प्लेलिस्ट अँड स्किट एक्सेट्रा. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला पहिला पॉईंट बघितला की आपण इमॅजिन करायला शिकू आणि इमॅजिन करून आता विचार करून मग आपण काय करू, थिंक अँड राईट स्टोरीज, पोयम. आता हे जे वेगवेगळे घटक दिलेले आहे तर या सगळ्या गोष्टी आपण विचार करून लिहायला शिकू. नेक्स्ट, लर्नर ट्राय टू डेव्हलप सच अ क्रिएटिव्ह रायटिंग फॉर्म. आता हे जे आहे मीन्स स्टोरीज, पोयम, डायलॉग्स, कार्टून, जोक्स, रिडल, पोयम अँड स्किट हे काय सगळे रायटिंग फॉर्म आहे, वेगवेगळे रायटिंग फॉर्म आहे. तर या ॲक्टिव्हिटीनंतर काय होईल, तुम्ही वेगवेगळे जे रायटिंग फॉर्म आहे क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने स्वतःहून या सगळ्या गोष्टी लिहायला शिकाल. नेक्स्ट, learners able to link their ideas to expand such a form of creativeness. आणि तुम्ही काय कराल की तुम्ही स्वतःच्या आयडिया ज्या आहे एक्सपांड करायला, म्हणजे जे आहे तुम्हाला एक्सपान्शन ऑफ एन आयडिया एक घटक होता, म्हणजे एखादी शब्द दिलेला असते आणि त्याच्यावरून एखादी वाक्य दिले असतं, त्याच्यावरून आपण काय करतो एखादी पॅराग्राफ बनवतो. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे क्रिएटिव्हनेस तुमच्यामध्ये येईल. नेक्स्ट, टू मेक लर्नर टू सेल्फ थिंकिंग. ठीक आहे. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे की स्वतःहून एखाद्या गोष्टीवर विचार करायला तुम्ही शिकाल. अँड द लास्ट वन, द की टू इम्प्रूव्ह द क्राफ्ट ऑफ रायटिंग. आता क्राफ्ट ऑफ रायटिंग म्हणजे लिहिणं काय आहे, एक कला आहे. आपल्याला विचार करावा लागतो, त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी क्रिएटिव्ह सुचायला पण हवं आणि मग ते आपल्याला लिहिता यायला हवं. तर अशा प्रकारे क्राफ्ट ऑफ रायटिंग जे आहे तुमच्यामध्ये डेव्हलप होईल. हे आहे आपले लर्निंग आउटकम्स. ठीक आहे. तर आपण बघितले की लर्निंग आउटकम या आपल्या ॲक्टिव्हिटीमधले काय आहे. आता आपण पुढे बघूया. जसं मी तुम्हाला नेहमी इन्स्ट्रक्ट करते की इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर्स अँड पॅरेंट्स अँड इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट, नो नीड टू राईट इन युअर कॉपी. म्हणजे हे जे आहे आपल्याला वहीमध्ये लिहायचे नाही, बट एक थोडक्यात तुम्हाला कल्पना देते की तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन फॉर टीचर काय दिलेले आहे. तर सी टू गिव्ह चान्स एव्हरीवन टू एक्सप्रेस द व्हरायटी ऑफ फिलिंग, थॉट, फॅक्ट, इमोशन. ठीक आहे. तर इथे शिक्षकांची किंवा जे तुम्हाला मदत करणारे आहे शिकण्यामध्ये त्यांची जे रोल आहे ते काय आहे, त्यांना काय करायचं आहे. तर त्यांना तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे व्ह्यूज किंवा तुमचे फिलिंग किंवा तुमची थिंकिंग एक्सप्रेस करण्यासाठी चान्स द्यायचा आहे. आता स्टुडंटला काय करायचं आहे, इन्व्हाइट पेअर ग्रुप टू पार्टिसिपेट स्टोरी टेलिंग गेम. आता तुम्ही एखादी स्टोरी सांगता, त्यासाठी तुम्हाला काही ग्रुप जे आहे त्यांना इन्व्हाइट कराय. वॉज दे टुगेदर, टेल देम दे आर गोइंग टू बिल्ड अ स्टोरी टुगेदर. आणि जर तुम्ही एकत्र येऊ शकत असाल काही मित्र, तर मग तुम्हाला काय करायचं आहे की एखादी स्टोरी बिल्ड करायची आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं की इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट काय आहे, थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे. तसेच थोडक्यात जे तुमचे मेंटर आहे किंवा टीचर आहे किंवा जे तुम्हाला मदत करत आहे, मग तुमचे बहीण भाऊ कोणी असू शकतं, तर त्यांना काय करायचं आहे. मात्र या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपल्याला वहीत लिहायच्या नाही. तर आपल्याला वहीत काय लिहायचं आहे ते आपण पुढे बघूया. सी द फर्स्ट वन, लर्निंग ॲक्टिव्हिटी. आपल्याला माहिती आहे की आपल्या जे ॲक्टिव्हिटी शीट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कंटेन असतात. लर्निंग ॲक्टिव्हिटी, प्रॅक्टिस, पॅरलर ॲक्टिव्हिटी अँड ॲक्टिव्हिटी फॉर इव्हॅल्युएशन. तर त्यातील पहिला जो भाग आहे तो म्हणजे आपलं लर्निंग ॲक्टिव्हिटी. ते आपण बघूया. यात आपल्याला एक स्टोरी 1 दिलेली आहे. ठीक आहे. आता ही स्टोरी जी आहे एक्झॅक्टली आपल्याला करायचं काय आहे ते आपण बघूया. टीचर arrange the word in descending order for the learner to complete the story, arranging such a word in alphabetical order to complete a short story of 15th August 1947 Independence Day. ठीक आहे. तर इथे आपल्याला जे आहे काही पॉईंट्स दिलेले आहे आणि इथे असं अपेक्षित आहे की शिक्षकांनी काय करायला पाहिजे, तर काही वर्ड जे आहे
जे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये नाही असे तुम्हाला द्यायचे आहे. आणि मग काय करायचं आहे, तुम्हाला ते वर्ड अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहे आणि नंतर त्यापासून एक स्टोरी बनवायची आहे. ठीक आहे. तर या सेंटेन्सची किंवा या एका स्टोरीची सुरुवातीचे 2 शब्द इथे दिले आहे, इंडियन इंडिपेंडन्स. ठीक आहे. आता इथे असं म्हटलेलं आहे की शिक्षकांनी तुम्हाला काही शब्द प्रोव्हाइड करायचे आहे. तर ते शब्द आपण पहिले बघू. इथे आपल्याला एक जसं आपली सॉल्व ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली असते उत्तरासह किंवा कीवर्ड दिले असतात त्याप्रमाणे बघा. तर या साईडला जे तुम्हाला शब्द दिसत आहे तुम्ही बघू शकता, रिबेल, कॉलनी, इंडिपेंडन्स, डिक्लेरेशन, पॅट्रिऑटिक, तिरंगा, अ फ्लॅग, ब्रिटिश, फ्रीडम, डिग्निटी अँड क्वालिटी असे 10 शब्द आपल्याला दिले आहे. मात्र हे काय आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये नाही. अल्फाबेटिकल ऑर्डर मीन्स काय की अल्फाबेट्स तुम्हाला सगळे माहिती आहे, जसं आपले ABC. थोडक्यात इथे सांगते, अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे हे जे शब्द असतात ते या सिक्वेन्समध्ये तुम्हाला अरेंज करायचे आहे. म्हणजे यातून आपल्याला पहिले बघायचे की ए पासून सुरू होणारा शब्द कुठला आहे. तर ए पासून आपल्याकडे शब्द नाही आहे, मात्र बी पासून सुरू होणारा शब्द आहे. तर आपण इथे हा शब्द लिहिला आहे ब्रिटिश. त्याच्यानंतर सी पासून सुरू होणारे शब्द आपण लिहिले आहे कॉलनी. नेक्स्ट डी फॉर डिक्लेरेशन अँड डिग्निटी. ठीक आहे. ई पासून आपल्याला शब्द इथे दिलेला नाही आहे. एफ पासून शब्द आहे फ्रीडम. GH यापासून शब्द आपल्या लिस्टमध्ये नाही, पण आय पासून येणारा शब्द आहे. त्यानंतर आपण फ्रीडम नंतर आय पासून सुरू होणारा शब्द इंडिपेंडन्स लिहिला. नेक्स्ट JKLMNO यावर आधारित कुठलेही शब्द आपल्या लिस्टमध्ये नाही, मात्र P वरून एक शब्द आहे दॅट इज पॅट्रिऑटिक. देन Q वरून शब्द नाही, मात्र R वरून शब्द आहे रिबेल. अँड R नंतर S वरून शब्द नाही, मात्र T वरून आपल्याला एक शब्दांचा समूह दिला आहे दॅट इज तिरंगा, अ फ्लॅग. तर अशा प्रकारे आपण इथे बघू शकतो की आपण ही जी अल्फाबेटिकल ऑर्डर आहे इथे पूर्ण केली आहे. मीन्स हे जे आपल्याला शब्द दिले होते याच्यावरून आपण काय केलं आहे, तर ही आपली जी लिस्ट आहे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपण इथे फॉर्म केली आहे. ठीक आहे. आता पुढला जो घटक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, डिसेंडिंग ऑर्डर वर्ड्स कन्वर्ट टू अल्फाबेटिकल ऑर्डर टू कम्प्लीट द स्टोरी. आता आपले हे जे वर्ड्स आहेत इथे आपल्याला जे दिलेले वर्ड्स होते हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये काय झालेलं आहे, कन्वर्ट करून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या शब्दांच्या आधारे आपल्याला काय करायची आहे, एक स्टोरी लिहायची आहे. तर ॲज युजल याचं उत्तर जे आहे सॉल्व डेमो ॲक्टिव्हिटीमध्ये ॲक्च्युली द्यायला हवं होतं, पण इथेही सॉल्व डेमो ॲक्टिव्हिटीमध्ये मागील ॲक्टिव्हिटीप्रमाणे इथे उत्तर दिलेलं नाही, पण मी तुमच्यासाठी ते उत्तर तयार केलेलं आहे. इंडियन इंडिपेंडन्स डे इज लाईक द बर्थडे ऑफ अवर कंट्री. इट इज द डे वेन इंडिया गॉट फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश. तर इथे आपण बघितलं की आपल्या अल्फाबेटिकल ऑर्डरमधला जो एक पहिला शब्द आहे तो इथे काय झालेला आहे, मी इन्क्लूड केला आहे. ब्रिटिश रूल. बिफोर दॅट इंडिया वॉज वन ऑफ द कॉलनी रूल बाय ब्रिटिश गव्हर्नमेंट. प्लस सेकंड वर्ड सुद्धा इथे इन्क्लूड झालेला आहे. मेनी इंडियन्स फॉट फॉर मेकिंग अवर कंट्री फ्री फ्रॉम ब्रिटिश रूल. आता आपला तिसरा शब्द पण इथे इन्क्लूड झालेला आहे. पब्लिक डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स वॉज मेड ऑन 26 जानेवारी 1930. तर डिक्लेरेशन हा वर्डसुद्धा आपण इथे इन्क्लूड केला आहे. नेक्स्ट वन, इट इज अ डिग्निटी ऑफ ऑल फ्रीडम फायटर दॅट दे सॅक्रिफायसेस देअर लाईफ फॉर इंडियाज इंडिपेंडन्स. तर इथे आपण बघू शकतो की मी हे वर्ड इथे हायलाईट केलेलेच आहे. डिग्निटी, फ्रीडम अँड इंडिपेंडन्स या शब्दांचा सुद्धा इथे समावेश झाला आहे. नेक्स्ट, इंडिपेंडन्स डे इज अ डे टू फील पॅट्रिऑटिक and give tribute to all freedom fighter who rebel against British rule for whom तिरंगा a flag was everything. तर इथे आपण पॅट्रिऑटिक, रिबेल अँड तिरंगा फ्लॅग हे जे शब्द आहे हे आपण हायलाइटेड जे शब्द दिसत आहे ते सगळे आपल्या अल्फाबेटिकल जे ऑर्डर आपण सेट केली होती त्या लिस्टमधले हे शब्द आहे. तर इथे आपली जी डेमो ॲक्टिव्हिटी जी होती ती इथे संपते. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. तर आपली नेक्स्ट जी आहे ॲक्टिव्हिटी प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये बघूया काय आहे. टीचर ट्राय टू शो सच अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ वर्ड विच कम्प्लीट स्टोरी सेन्स टू द स्टुडंट. आता टीचरने काय करायचं आहे की एक अल्फाबेटिकल ऑर्डर जी आहे ती तुम्हाला दाखवायची. आपण वरच्या जी प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. आफ्टर स्टुडंट ट्राय टू कम्प्लीट सच अल्फाबेटिकल वर्ड ऑर्डर टू कंपोज स्टोरी. आणि मग तुम्हाला काय म्हटलेलं आहे की ती जी अल्फाबेटिकल वर्ड दिला आहे त्याच्या आधारे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर एक स्टोरी तयार करायची आहे. लर्नर्स पुट अप राईट वर्ड टू क्रिएट अ स्मॉल स्टोरी आयटम. आणि लर्नर म्हणजे तुम्ही आहे, लर्नर म्हणजे तुम्ही. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर ते जे अल्फाबेटिकल शब्द आहे ते एखाद्या पर्टिक्युलर
अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार त्या शब्दांचा वापर करून एक स्टोरी बनवायची आहे. जसं आपण आधीचे जे ॲक्टिव्हिटी त्यामध्ये बघितलं, मी ते वर्ड हायलाईट केले होते आणि त्या शब्दाचा बरोबर अल्फाबेटिकली वापर करूनच मी वाक्य तयार केले होते. तर त्या प्रकारची ॲक्टिव्हिटी इथे आपल्याला करायची आहे. नेक्स्टची आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी. तर आपण या दोन्ही ॲक्टिव्हिटी मिळून मी तुम्हाला पुढील एक पॅरेग्राफ सांगते, तो आपल्याला एक लिहायचा आहे. बघा, प्रॅक्टिस ऑफ सच अल्फाबेटिकल वर्ड टू क्रिएट स्टोरी बाय हिमसेल्फ. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर स्वतःहून एक स्टोरी बनवण्यासाठी अशा अल्फाबेटिकल वर्ड्सचा वापर करायचा आहे. आता मी तुम्हाला काही अल्फाबेटिकल वर्ड्स इथे दाखवते आणि त्यावर आधारित आपण स्टोरीसुद्धा बघूया. इथे काही वर्ड्स मी घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. गिफ्ट, जंगल, वेअर, मेन, ट्रीटेड, ॲनिमल अँड व्हेरी. ठीक आहे, तर हे शब्द वापरून आता आपल्याला स्टोरी बनवायची आहे. तर त्यापूर्वी जसं आपल्या ॲक्टिव्हिटी सांगितलं आहे त्याप्रमाणे सगळ्यात पहिले आपण काय करू, इन अल्फाबेटिकल ऑर्डर त्यांना लावून घेऊया. तर आता इथे तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिले मी कुठला शब्द घेतला आहे, स्टार्ट फ्रॉम ए. तर यातील ॲनिमल हा शब्द आपला झाला आहे. नंतर BCD या अक्षरांपासून आपल्याकडे शब्द नाही, पण G पासून आपल्याकडे शब्द आहे, सेकंड वर्ड झालेला आहे. नेक्स्ट आहे जंगल. ओके, नेक्स्ट मेन, MNOPQRST, टी पासनं इथे ट्रीटेड घेतलेला आहे. नंतर USTUV, तर व्ही पासनं आपल्याकडे एक शब्द आहे. अँड लास्ट वेअर. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपले हे जे आहे पूर्ण शब्द जे आहे हे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण लिहिलेलं आहे. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे तर यांचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, एक स्टोरी लिहायची आहे, ती आपण बघूया. ॲनिमल्स आर द गिफ्ट ऑफ नेचर टू द ह्युमन लाईफ. ठीक आहे, तर ॲनिमल जे आहे एखाद्या उपहारासारखे किंवा गिफ्टसारखे आहे आपल्यासाठी. दे लुक कम्फर्टेबल अँड ब्युटिफुल इन जंगल. ते कुठे चांगलं दिसतात तर जंगलमध्ये. फॉर मेनी इयर्स ॲनिमल हॅव बीन यूज ॲज द मेन सोर्स ऑफ एंटरटेनमेंट फॉर ह्युमन बिईंग. आता वर्षानुवर्षे ॲनिमल जे आहे आपलं मनोरंजनाचं काम करतात. व्हाईल ट्रीटिंग देम टू परफॉर्म द ट्रिक्स दे आर इल ट्रीटेड. ठीक आहे, तर आपण काय करतो की त्यांना वेगवेगळ्या गोष्टी परफॉर्म करायला शिकवतो आणि आपलं मनोरंजन करायला होतो, पण हे काय आहे एक प्रकारची चुकीची वागणूक आपण त्यांना देतो. दे आर बीटन व्हेरी क्रुअली. आणि त्यांना बऱ्याचदा अत्यंत क्रुएलिटीने जे आहे अमानुषपणे मारलं जातं. दे आर नॉट गिवन प्रॉपर फूड, किंवा त्यांना खाद्यपदार्थ ज्यांचा आहार जो आहे तो सुद्धा योग्य पद्धतीने दिला जात नाही. वी शुड गो टू जंगल टू सी द रिअल ब्युटी अँड हॅपीनेस ऑफ दिस ॲनिमल. ठीक आहे, आणि म्हणूनच आपल्याला जर खऱ्या अर्थाने ॲनिमल्स बघायचे असेल तर आपण जंगलात जायला हवं. वेअर दीज ॲनिमल्स रोम अबाउट व्हेरी फ्रीली. जिथे हे जे प्राणी आहे ते मोकळेपणाने फिरू शकतात. आफ्टर ऑल लिबर्टी इज द बर्थ राईट ऑफ एव्हरीवन. आणि असं का तर हे खऱ्या अर्थाने आपण इथे म्हणू शकतो की लिबर्टी इज द बर्थ राईट ऑफ एव्हरीवन, म्हणजे जन्मापासूनच जे स्वातंत्र्य आहे तो सगळ्यांचा अधिकार असतो. तर अशा प्रकारे आपण इथेही तुम्हाला जी पॅरलल ॲक्टिव्हिटीसाठी दिली होती तर ती आपण इथे कंप्लीट केली आहे. आता याच्यानंतर ची ॲक्टिव्हिटी आपण बघूया की आपल्याला काय दिलेलं आहे. इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपली लास्ट पार्ट ऑफ अवर ॲक्टिव्हिटी शीट इज इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी. तर त्यामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की सजेस्ट द वर्ड रिलेटेड टू द इंडिपेंडन्स डे. आता सुरुवातीला आपण पहिली जी ॲक्टिव्हिटी बघितली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ती कशाबद्दल होती, टॉपिक काय होता आपला इंडिपेंडन्स डे. तर तुम्हाला इथे म्हटलेलं आहे की सजेस्ट द वर्ड रिलेटेड टू इंडिपेंडन्स डे. तर मी तुम्हाला या शब्दांची एक यादी देते कारण की तुम्हाला इथे शब्दांची यादी विचारलेली आहे. ठीक आहे, तर वर्ड्स आहेत फ्रीडम फायटर, सॅक्रिफायसेस, सिटीजन, नॅशनल, नेशन, हेरिटेज अँड इस्टॅब्लिशमेंट. तर आपल्याला विचारल्याप्रमाणे इव्हॅल्युएशनमध्ये आपल्याला काही शब्द विचारले होते. इथे मी तुम्हाला शब्दांची यादी दिली आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही या शब्दांना अल्फाबेटिकली अरेंज करून पॅरेग्राफसुद्धा लिहू शकता, पण तुम्हाला इथे फक्त शब्द विचारला आहे. तर अशा प्रकारे आपल्या या पूर्ण ॲक्टिव्हिटीज ज्या आहे कंप्लीट झालेल्या आहे. तुम्ही काय करायचं आहे दिवसाप्रमाणे तारीख टाकून तुम्हाला ही जी ॲक्टिव्हिटी शीट आहे तुमच्या वहीमध्ये पूर्ण करायची आहे. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.